मनोज गारबे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर योगेश पाटील सर. सर्व प्रेक्षकांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. उपस्थित मान्यवरांचं सुद्धा स्वागत. आपण पाहतायत आता सुरू होणारा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जानुस्पद इताडे ए विरुद्ध जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा ऋतिक गोडे यांचा संघ. देवरुंगपाडा संघाला पंडित दादा गोडे मॅन फ्रॉम देवरुंगपाडा यांच्याकडून शुभेच्छा. त्यांची स्पर्धा सुद्धा आपल्याला लवकरच भेटीस येणार आहे. ते सुद्धा अगदी सकाळपासून भरभरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहताय संजय स्मृती चषक 2025 जानुस्पद इताडे ए संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलं. जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा सलामीचे फलंदाज. यावेळेला हा चेंडू अगदी फुलर लेनचा होता. बरोबर परफेक्ट डिलिव्हरी अक्षय इथे पेश करतोय. ही बॉलिंग तुमची ॲज अ फ्रंट लाईन गोलंदाज फार फायदेशीर असते. दबावात्मक बॉलिंग तुम्हाला अगदी सामन्याच्या शेवटपर्यंत नेत असते. पहिला चेंडू डॉट आला, खोलट टप्प्याचा मारा, त्याला सन्मान दिला बॅट्समनने. यावेळेला लॉफ्ट केलाय, उडवलाय. हो हो हो, मिड विकेटच्या वरून जात असताना घणाघाती प्रहार येतोय. संजय स्मृतीला वंदन करणारा हा षटकार. स्वर्गीय संजयजी बुधाजी पाटील यांच्या स्मृतीला वंदन करणारा हा चषक पाहतो आपण. दरवर्षीप्रमाणेच संजय स्पोर्ट्स सावधची पेशकश. आपल्या लाडक्या संजयला स्मृतीला अभिवादन देण्यासाठी ही स्पर्धा, त्यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी स्पर्धा. यावेळेला सुद्धा फक्त दिशा दिली, पुश करो खुश रहो. इथे मिड ऑनला चेंडू पोहोचला तर फेकी सुद्धा झाली, परंतु तिथे डायरेक्ट हिट झालं नाहीये. जलद गतीने काढलेली धाव पाहिली आपण. चांगला कॉन्टेस्ट रंगण्याची दाट शक्यता. या सामन्याला सुद्धा अनेक प्रेक्षकांची उपस्थिती पाहतोय आपण या सावधच्या क्रीडांगणावरती. ऋतिक आणि अजयची जोडी आहे. अजय ऑन स्ट्राईक सामना करेल अक्षयचा. यावेळेला सुद्धा हाफ वॉली घेतलं, लॉफ्ट केलाय. चांगलं गॅप शॉट सिलेक्शन आहे. तिथे वेगाने फिल्डर पोहोचतोय आणि चांगलं कव्हरिंग करत असताना चेंडू निसटला की काय. फमलिंग झालं, थोडंसं रनिंग फिल्डिंगचा प्रयत्न होता. 2 धाव पूर्ण झाला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल रनिंग बिटवीन विकेट. क्या बात है, बहुत बढिया रनिंग. अगदी चित्या आणि हरणाच्या गतीने या धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 10 वर 1-0 ऑन द बोर्ड. बिनबाद हा तुमचा तालमेल, हे तुमचा समन्वय, समतोल दोघांमधला, एकमेकांना कॉल देऊन धावणं पडणं हे फार महत्वाचं असतं. पुढाकार घेणं महत्वाचं असतं. एकमेकांच्या सहमतीने पुढे जाणं गरजेचं असतं. एकमेकांना सहमत करायचं असतं, आवाज देऊन, कॉल देऊन. आणि तशी सहमती दाखवली आणि धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे. हा अक्षरचा चेंडू स्लाइसचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू सेकंड स्लिपच्या दिशेने जातोय, परंतु जिथे डिक्लेअर झोन असल्या कारणाने 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होणार. धावसंख्या 11 वर. अजय घोडे यांचे बंधू आकाशजी घोडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 सिक्सरला आकाश यांनी 500 रुपयाचं बक्षीस लावलंय. वेलकम आकाशजी घोडे, आपलं हार्दिक स्वागत आहे. संजय स्मृती चषक सावध या ठिकाणी सर्वांना बक्षीस आहे. ते प्रत्येक फलंदाजाला आपल्या लाडक्या आकाश घोडेकडून. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. द्विधा मनस्थितीमध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला. आधी बॅकफुटला गेले होते, त्यानंतर थोडेसे मागची दिशा घेतली. पाहिलं की चेंडू स्क्वेअर होतोय की काय, आणि ऑफस्टिकला अगदी अचूक नियंत्रित असलेला चेंडू टाकला गोलंदाज अक्षयने. धावसंख्या स्थिर 11 वरती. पहिलं षटक समाप्त. एक गडी बाद नाहीये. टीम जय अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा ऋतिक घोडेचा संघ. अगदी वेळेमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू झाला. दुसरी फेरी सुरू झाली आहे, सेकंड सेशन. त्यानंतर तिसऱ्या सेशन मध्ये आपण क्वालिफायर बघणार. उशिरा सुरू झाले, परंतु चांगलं कव्हरअप झालं. त्यासाठी सर्व खेळाडूंचा आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला अगदी
डोक्यावर घेतली आहे. भरभरून प्रेम दिले या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणेच. शनिवार आहे उद्या, तर अजून प्रेक्षक असतील या सभोवताली या मैदानावर. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. तुम्ही सुद्धा अनमेळवळ खर्च करून उपस्थिती दाखवत आहेत, कारण कुठलाही कार्यक्रम असू दे, मान्यवर आणि प्रेक्षक नसतील तर त्या कार्यक्रमाची मजा निघून जाते. परंतु या स्पर्धेत तसं होत नाही. जरी ग्राउंड लिमिटेड असेल तरी सुद्धा प्रेक्षक या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे 4 दिवस येतात. यावेळेला उडवलाय, मोठा फटका आलाय, उंची जास्त आहे, अंतर कमी, चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचला आणि काय झेल टिपलाय. जबरदस्त साहिलचं जजमेंट, वेल टेकन बाय साहिल. फलंदाज कॅच आउट. आकाशाला गवस निघालणारा चेंडू आकाशामध्ये अगदी विमानातील स्वप्न सुंदरीला हाय हॅलो करून आला खाली, आणि लँड होत असताना त्याला मात्र सुंदरीत्या साहिलने आपल्या मिठीमध्ये घेतलं आणि झेलच्या रूपामध्ये एक फलंदाज पहिला बाद होत असताना परत डगआउटमध्ये. एक गडी बाद, 11 धावसंख्या. मनोज गोडे मागच्या सामन्याचा शिल्पकार, ज्याने शेवटपर्यंत लढाई दिली होती आणि गेलेला सामना खेचून आणला होता, तो मनोज गोडे आला, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय. ऋतिक गोडे, मनोज गोडे हे आधारस्तंभ या संघाचे, आणि त्याला पाठबळ सुद्धा देतात आमचे पंडित गोडे सुद्धा. ह्या पूर्ण स्पर्धेकडे, सामन्याकडे लक्ष देऊन आहेत. त्यांच्या सुद्धा भरभरून शुभेच्छा येत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. त्यांची स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे संध्याकाळी, त्याची माहिती आम्हाला मिळणार आहे. 11 वरती 1. मनोज गोडे ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन राऊंड द विकेट जातोय मनोज गोडेसाठी. यावेळेला लॉफ्ट केलाय, चांगलं टायमिंग आहे, आणि गॅप बनून जात असताना फिल्डरच्या अवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने 1 टू 4 येतोय संजय स्मृती चौकार. छान फटका, टक साऊंड फ्रॉम द बॅट. बॅट मधून गोड आवाज आला, संजय मिठाई वालासारखा आवाज आला. गोड गोड मिठाईसाठी सुप्रसिद्ध असलेलं दुकान, जे एक ब्रँड बनले ह्या परिसरातील, मिस्टर KP सरांचं, कचूसेठ पाटील. आणि त्या ब्रँडने अनेकांच्या जिभेला अगदी चवीने व्यसन लावलंय की आम्हाला संजय मिठाईवाल्याचीच मिठाई खायची आहे. स्वस्त आणि मस्त दरामध्ये. या ठिकाणी हो, नो लुक शॉट, नो लुक शॉट, पण झेलची दाट शक्यता. झेल टिपलाय. मनोज गोडेला इथे निमंत्रित केलं. पायाजवळचा चेंडू नजर नसताना चेंडूला फ्लिक केलं होतं, आणि नो लुक शॉटच्या माध्यमातून इथे झेल टिपला सुंदर स्केलेगला. हर्षद वेलेकरने आणि फलंदाज अजय नव्हे तर मनोज गोडे बाद झालाय. मनोज गोडे बाद. त्याला जायची इच्छा नाही बघा, ग्राउंड सोडून, क्रीज सोडून. इतका तो नाराज, निराश, डोळ्यातून अश्रू अनावर झालेत मनोज गोडेला. 3 चेंडूमध्ये ज्याने 16 धावा केल्या. 1.3 ओव्हरमध्ये 16, माफ करा, आणि मनोज गोडे बाद झाला. फार मोठा खंदा फलंदाज इथे गळाला लागलाय. फटका चांगला होता, टायमिंग सुद्धा मस्त होतं, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी झालं, बॅटचा फ्लो कमी पडला, म्हणून तर एलिव्हेट न झाल्यामुळे सीमारेषा ओलांडू शकला नाहीये, आणि सुंदर झेल तिथे टिपला गेला. याला म्हणतात चांगलं कॅचिंग. कॅच मीन्स मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. धावसंख्या 16 वर 2 गडी बाद. स्कोर करेक्टेड इयर, आम्ही अपडेट करतोय, हरकत नाही, आमचा नेट थोडा स्लो आहे. तर धावसंख्या इथे 15 वरती करेक्टेड आहे, लक्षात घ्या, माफ करा त्यासाठी. 16 नव्हे तर 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. चुकीला माफी नाही असे मेका सरांचा आवाज येतो आम्हाला पाठीमागून. खरी गोष्ट आहे, जीवनाच्या पटलावरती, क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. हो, यावेळेला स्लाइस केलंय, फुल टॉस होता, आणि डीप कव्हर पॉइंटला तिथे वेगाने दैवत वेलेकर धावते, परंतु डीप मध्ये फिल्डर ऑलरेडी तैनात आहे, त्याने कव्हर केलंय. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी धावसंख्या देवरुंगपाडा जय अंबिका स्पोर्टची 17 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. वैभव गोडे खेळतोय, जो चांगला कॅचर सुद्धा आहे, चांगली ग्राउंड फिल्डिंग करतोय, त्याला प्रमोट केलं इथे. यावेळेला उडवलाय, फक्त चिप शॉटचा प्रयत्न होता पंचाच्या डोक्यावरून. मिड आणि मिड ऑफच्या मध्ये तिथे लॉंग ऑफ वेगाने येतोय, एका धाव्यातच थांबवलं अजय गोडेने. थांबवलंय. अजय हा ओपनिंगला आलाय, आणि त्याला सुद्धा माहिती आहे की आता आपल्यावरती जबाबदारी जास्तीत जास्त आहे. आपल्या विकेटचं पतन झालं, आपला साथीदार
मनोज पण गेला, ऋतिक पण गेला. आता वैभवच्या साथीने मला चांगली पार्टनरशिप रचून या धावांना चांगला आकार द्यावा लागेल आणि ती गरज आहे माझ्या संघासाठी. यावेळेला गरज पूर्ण करतोय. मस्त बॅटचा फेस ओपन केला, स्टिअर केलाय. तरी ते पंच पाहतात की बहुतेक डिक्लेअर झोन मध्ये असेल. षटक समाप्त झालं. स्ट्राईक अजयकडेच राहील, अजय गोडेकडे. आणि एका धावेने धावसंख्या इथे पाहतोय आपण 2 षटकाची संपूर्ण समाप्ती. 19 धावात 2 गडी बाद. 19 फॉल अप टू विकेट्स. 4 ओव्हरचा मुकाबला. चांगली धावसंख्या म्हणू शकतो आपण. जरी 2 गडी बाद झाले तरी सुद्धा इथे चांगली रणनीती आहे. कारण 36 धावा सुद्धा करणं इथे कठीण झाले. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये सारखं सारखं टार्गेट होतं आणि सारखं सारखं आपल्या परिणाम पाहायला मिळाले. रिझल्ट सेम, चेस करू शकले नाहीयेत. त्या आधीचा सामना 49 धावांचा होता. त्याच्या आधीचे दोन्ही पण सामने अंडर 30 होते. असं पृथक्करण आहे ह्या खेळपट्टीचं, ह्या मैदानाचं, की इथे कुठली पण धावसंख्या कमी जास्त समजू नका. प्रत्येक तुम्ही धावसंख्या ती फाईट देऊ शकता. हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं गेली 3 दिवसांमध्ये. लो स्कोरिंग सुद्धा तुम्ही इथे हाय व्होल्टेज बनवून सामना आपल्याकडे झुकवू शकता. पण ही पहिली इनिंग सुरू आहे. या बेला वाईड यॉर्कर सक्सेसफुली हँडल केलाय गोलंदाजाने. काय तेज तरार बॉलिंग करतोय. इमर्जिंग स्टार ऑफ चॅम्पियन ट्रॉफी मिस्टर हर्षद. व्हेरी गुड बॉलिंग अँड व्हेरी गुड क्रिकेटर ऑल्सो. मॅन फ्रॉम इताडे, जानू स्पोर्ट्स इताडे ए विरुद्ध जे अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा ऋतिक गोडेचा संघ. असा मुकाबला इथे सुरू आहे दुसऱ्या फेरीतील पहिला. पुन्हा एकदा त्याच दिशेने, पण तो आता आमच्या दिशेने वळतायत. पंच सचिन मात्रे सांगतायत की चुकीला माफी नाही. वाईटचा इशारा. स्क्वेअर लेग पंच आमचे. लखन भाऊ आहेत, लखनजी पाटील. येस येस, आमचे आयोजक मंडळ स्वतः जबाबदारी घेत आहेत. यावेळेला सुद्धा खोल टप्प्याचा चेंडू. वेगाने बॅट गोफणीसारखी रोल केली होती, परंतु तिथे चेंडू आणि बॅटचं मिडलिंग होत नाही. बॅटच्या एजला लागून शॉर्ट फाईन लेगला जाईपर्यंत एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. आणि धावसंख्या बराच वेळानंतर एकनी पुढे उडी मारते. जो आमचा पर्याय रस्ता ठेवला ना मित्रांनो, त्या रस्त्याच्या आड तुम्ही गाड्या नका लावू. तुम्ही पाहू शकता की बांबू का लावल्यात, गेट तिथे बनवलंय. त्याचं कारण की पर्याय रस्त्याने गाड्या जाऊ द्या. पुढे कार्यक्रम आहेत, पुढे लॉजिस्टिक हब आहे, पुढे अनेक गावं सुद्धा आहेत, त्यांना जाऊ द्या. आणि या बॅट्समनला सुद्धा जाऊ द्या. त्याचं कारण की 3 फळाचित केलंय. क्लीन बॉल. व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम मिस्टर हर्षद. ऑन फायर. वैभव पूर्ण बॅटिंग करूच दिली नाही, कारण वैभव पूर्ण गुणसंपन्न इमर्जिंग स्टार समोर आहे. बॉलरच्या भूमिकेमध्ये मिस्टर हर्षदने त्रिफळाचित केलं. ज्याला इष्टी दिसत होत्या आणि त्यांनी सांगितलं की बघ, तू मला इष्टी दाखवली, मी ती वाकवली, मी ती उडवली. म्हणून शो करायचा नाही मित्रांनो, दाखवायचं नाहीये. गुप्त ठेवा काही गोष्टी, कारण हा जमाना फार खराब आहे. तुम्ही जितकं शो कराल, जे दाखवाल, तुमच्यावरती निंदा जास्त होईल, तुम्हाला जास्त शाप दिले जातील. या गोष्टी घडतायत ह्या कलियुगामध्ये. प्रगती केली तर सुद्धा लोकांना खचतं आणि अधोगती झाली तर लोकांना खचतं. पचतच नाही काय गोष्टी. करावं तरी काय. न्यूट्रल राहायचं. नेव्हर शॉप. खिशात 1 रुपया असेल तर 8 दाखवा. हो, या वेळेला बघा, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लॉफ्टेड सेट ड्रायव्हरला अडवण्याचा प्रयत्न केला होता. हर्षदच्या बोटाला सुद्धा स्पर्श झालं. त्या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू जाईपर्यंत 1 धाव कव्हर झाली. आणि धावसंख्या 1 पुढे 2-2. 22 वर 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. फास्टर 1 फुलटॉस पुन्हा एकदा देतोय. अगदी गुडघ्याजवळ चेंडू नियंत्रित केला होता, लॉफ्ट करता आला नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेने तसंच रिझल्ट. तोच फिल्डर, तीच नजाकत, तेच चित्र. दरम्यान पाहुण्यांचं आगमन. आपले ज्यांचं नाव घेतलं आपण, स्वीट व्यक्तिमत्व KP सेठ, कैला कचरूजी पाटील सेठ, संजय मिठाईवाला यांचं स्वागत करूया आपण. अधिक स्वागत. आपण नुकतं त्यांचं नाव घेतलं, संजय मिठाईवाला. स्वस्त आणि मस्त दरामध्ये तुम्हाला अगदी गोड गोड, स्वादिष्ट, चविष्ट आणि शुद्ध मिठाई मिळेल असं एकमेव ठिकाण आपल्या परिसरातील वाईटच्या सरपंचांचा. KP सर आपल्यामध्ये आलेले आहेत. फार मोठं व्यक्तिमत्व, सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग असं व्यक्तिमत्व, साधी राहणी आणि उच्च विचार असे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज KP सर अनेकांना नेहमी सहकार्य देत असतात. दानशूर व्यक्तिमत्व. इथे मात्र बॅटची कट होती बहुतेक आणि तिथे चेंडू कॅरी झाला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट
होणार आहे कारण बॅट कट आहे धावसंख्या 24 वर. षटक समाप्त झालं तिसरं आणि धावसंख्या आपण पाहू शकता मित्रांनो 3 गडी बाद 25 वर 25 ऑन द बोर्ड. 8.33 वेग आहे या धावगतीचा. परंतु फार मोठ्या वेगाने प्रगती केली केपी सरांनी आमच्या कचुसेठ पाटील साहेबांनी. कोरोनाच्या आधीच्या काळापासून आपण पाहतो की संजय मिठावा याला जो फेमस नाव झालं एक ब्रँड तयार झाला. इट्स नॉट जस्ट अ नेम इट्स अ ब्रँड बिकम्स इन अ क्विक मोमेंट्स क्विक डेज म्हणू शकतो आपण. फार कमी काळखंडामध्ये उंच भरारी फार कमी लोकांना जमते. त्याचं कारण की बिझनेस माइंड सर्वांना घेऊन जायचं माइंड एकमेकाला सांभाळून घेण्याचं माइंड समोरच्याला आहे तसा स्वीकारायचं माइंड आमच्या केपी सरांकडे आहे. म्हणून म्हणतात की माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला तो आहे तसा स्वीकारणं आपली अपेक्षा आपली मतं त्याच्यावरती न लादणं म्हणजे माणसं जोडणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं म्हणजे माणसं जोडणं. याला म्हणतात मन साफ असलेले व्यक्तिमत्व. केपी सर आपल्यामध्ये उपस्थित संजय मिठाईवाला. धावसंख्या 24 वर 25 माफ करा करेक्शन इकडे 25 करा. येस ओके 3 गडी बाद. दैवत वेलेकर आहे बॉलिंग मार्कवर. पुढे आला पावलांचा वापर केला प्रॉपरली नीट्स चेंडूला रूम न घेता फटका मारण्याचा प्रयत्न केला. अगदी क्लोज टू द बॉडी होता आणि बरोबर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दैवतने झेल टिपलाय. फलंदाज बाद सॉफ्ट डिस्मिसल. फॉलो केलं दैवतने पाहिलं की पुढे पावलांचा वापर करतोय आणि बरोबर बॉडी लाईनला फॉलो करून चेंडू अगदी अंगावरती टाकला होता टप्प्याने. त्या चेंडूला नीट्स फिरवता आलं नाहीये रूमच जागात दिली नाहीये आणि त्या दरम्यान बघितलं आपण की मिस टायमिंग स्ट्रोक झाला. 25 वरती चौथा धक्का लागलेला आहे. ज्या संघाने चांगली सुरुवात केली होती सुरुवात लाजबाब होती असं वाटलेलं की चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये सक्षम ठरेल परंतु नाही. जगनसेठ पाटील साहेबांच्या संघाने मस्त कमबॅक केलंय. नवीन बॅट्समन किशोर आलाय उंच पुरा खेळाडू. हो किशोर त्या क्षेत्रामध्ये उभा असतो तिकडेच फेकून दिला चेंडूला. जबरदस्त प्रहार येतोय हा खणखणीत संजय स्मृतीला वंदन करणारा षटकार. पिकअप शॉट जबरदस्त लेन पिक केली. चेंडू इतकाही खराब नव्हता. शॉर्ट ऑफ स्लाइटली गुड लेंथ होता. टप्पा पडला थोडासा राईज झाला होता आणि उंच पुरा खेळाडूचं हे नेहमीच लक्षण असतं की त्याला उचली घेणारे चेंडू सहज मारता येतात आणि त्या उंचीचा फायदा पुरेपूर उचलला. किशोरने फेकला षटकार. धावसंख्या 30च्या पार 31 वर 31 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. चौथा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला. इथपर्यंत आवाज आला. रिलीज करताना खांद्याचा अतिरिक्त जोर दिला वापर केला प्रॉपरली. दैवत वेलेकरने कमबॅक करणारा चेंडू डॉट टाकला इथे. धावसंख्या स्थिर 31 वर. जांबिका स्पोर्ट्स ऋतिक गोडे देवरुंगपाडा. पहिली इनिंग सुरू आहे या सामन्याची. चेंज ऑफ पेस वाव हे दैवत वेलेकरचा हा अभ्यास आहे. क्रिकेटच्या बद्दल प्रेम आहे आणि बघा पंचांनी बोट आकाशात केले कारण कॉट बिहाइंड तिथे. कॉन्फिडन्स बघा की पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही बॉलरने आणि पंचांना बाद देणं भाग पडले त्याचं की त्यांना सुद्धा आवाज आला होता तिथे आणि स्वतः बॅट्समन सुद्धा निघाला. याला म्हणतात चांगल्या स्पोर्ट्समनशिप. हेच दाखवायचं असतं प्रेक्षकांना आपल्या की तुम्हाला पब्लिक बघत असते. पब्लिक सब कुछ जानती है. तुम कुछ भी छुपाने का प्रयास मत करो इसका मतलब. म्हणून काही लपवायचं नसतं. अशा गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या दिसतात आपल्याला आणि इथे चांगल्या गोष्टी दाखवल्या किशोरने. हे सुद्धा एक खेळाडू वृत्ती आहे. नवीन फलंदाज येतोय. 31 वरती विकेटचं पतन झालं. सुशांत आलाय. शांतता पसरलीये. किशोर बाद झाल्यानंतर सुशांत आलाय. दिगंबर अजून आहे की नाही. अजय गोडे आहे ओपनरवाला. येस अजयला जास्त चान्स मिळत नाहीये. इकडे कर तिकडे कर. अजय गोडेला नॉन स्ट्राईकलाच उभं ठेवलंय. ओपनिंगला आलाय परंतु स्ट्राईक रोटेट होत नाही. त्याला जो येतो तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. याला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणत नाही. समजदारीने खेळलं पाहिजे की आपला जो थांबलेला क्रिकेटर आहे ज्याने जास्त वेळ तिथे घालवलाय सेट झालाय त्याला आपण चान्स दिली पाहिजे. यस हरकत नाहीये. बलिदान दिलं परंतु तिथे काय होईल ते बघायचं आहे. बहुतेक षटक संपलं की काय सर्व 6च्या 6 चेंडू झाले दॅट सेट. त्यामुळे अजय गोडेला
तेवढ्यातच समाधान मारावं लागलं. धावसंख्या 33 वर 33 आणि 34चं लक्ष जिंकण्यासाठी जानूस पैताडे ए संघा पुढे. हा सामना 24 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. उपस्थित मान्यवर सर्वांचं पुनश्च स्वागत. दोघांचे पण ड्रेस जवळपास मिळते जुळते पाहतो आपण. डार्क ब्लॅक ग्रे, ग्रे ब्लॅक. आजचा शनिवारच्या दिवशी सुद्धा बरेच जण काळेच घालतात, म्हणून आम्ही पण काळा टी शर्ट घातलाय. 32 धावा. 32 की 33 झाल्या कंप्लीट. 33 कंप्लीट, 34चं टार्गेट. बरोबर, करेक्शन करा. टॉस साठी आपण वळतोय आता. नवीन सामना सेकंड सेशनचा दुसरा सामना असेल. स्वामी समर्थ सोनाळे विरुद्ध आई गावदेवी वालसीन. या दोन्ही कॅप्टन संजय स्मृती टॉस बॉक्स मध्ये या. सन्मानी आपले संजय मिठाईवाला, प्रोप्रायटर, संस्थापक, अध्यक्ष, मालक केपी सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू या महत्वपूर्ण सामन्याचा. कॅप्टन दोघे आलेत का? स्वामी समर्थ सोनाळे या, केपी सर या. आपण पाहताय संजय मिठाईवालाचे मालक, लाडके आपले सर्वांचे कचू सेठ पाटील यांच्याशी करतो आपण हा टॉस. या कॅप्टन सोनाळे, पटकन या. वालसीन विरुद्ध सोनाळे. टॉस करतात आपले लाडके केपी सर. स्पिन करतायत टॉस. छापा कॉल सोनालीच्या कॅप्टनचा, परंतु काटा आलाय. धन्यवाद केपी सर, आपण असं नसतं. टॉस जिंकलाय वालसीन, काय निर्णय? बॅटिंग करणं पाहिजे. कसा अनुभव वाटतोय पहिला सामना जिंकल्यानंतर? आता काय वेगळी तयारी आहे की हाय तसंच असणार आहे तुमचं पूर्ण ब्रिगेड? थोड्या चुक्या झाल्या, त्याला सुधारण्याचे प्रयत्न करू. बॅटिंगचा निर्णय घेतोयस? हो. आणि तुझ्या संघामध्ये असा कुठला बॅटर आहे की तुम्ही बॅटिंगचा निर्णय घेतलाय स्पेशली? आहेत दोघं तिघ जण आहेत, ते खेळतील, त्यांचं 100% देतील. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय अपेक्षित होता? फिल्डिंगच केली. मनासारखंच झालंय. समोरच्याला किती धावांपर्यंत रोखलं म्हणजे तुम्ही चांगली फाईट देऊ शकाल? 40 पर्यंत. तुमचा टॉस केला, तुम्ही त्यांना ओळखता, केपी सरांना ओळखता? नाही. संजय मिठावरची कधी मिठाई खाल्ली आहे? हो. मग त्याचेच मालक आहेत केपी सर, कचूसेठ पाटील. धन्यवाद. तर टॉस बसून बातमी अशी आहे, टॉस जिंकला आई गावदी आई वालसीन या संघनायकाने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि फिल्डिंगसाठी त्यांनी बोलावलं केलंय सोनाली संघाला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावांचा पाठलाग सुरू झालाय. ओव्हर टू योगी सर. धन्यवाद. 34 धावांचा या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी पाहू शकाल साहिल तिसकर आणि त्याच्या सोबतीला पाहिल्या तर नवनाथ भुईरला. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय, कारण पहिल्या सामन्यामध्ये साहिलच्या सोबतीला विशाल पटोले आला होता आणि इथे मात्र थोडीशी आपल्याला रणनीतीमध्ये चेंजेस पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती साहिलच्या बॅटमधून निघाली सिंगल धाव. ऋतिक गोडीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. हो, हलक्यात मात्र त्या ठिकाणी फक्त चेंडूवर दिशा दाखवली आणि शेवटच्या षटकाला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. हेजिटेशन इथं मात्र रनआउटची संधी होती, परंतु गोलंदाज ऋतिकनं विकेट किपर एंडकडे चेंडू का फेकला नाहीये? आय थिंक तो त्या क्षेत्ररक्षकाकडे मात्र पाहत राहिला आणि त्याच मला पाहतो की त्या ठिकाणी परफेक्टली कनेक्शन तिथे झालं नाहीये. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. नवनाथच्या बॅटमधून ती धाव निघाली. दोघांनी या सिंगल धावने मात्र आपलं स्वतःचं अकाउंट मात्र त्या ठिकाणी उघडलं. म्हणजे पहिला माइलस्टोन असतो फलंदाजासाठी की माझ्या बॅटमधून किमान एक धाव निघावी, आणि ती सिंगल धाव मात्र या ठिकाणी दोघांच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळाली. चेंज पेस व्हेरिएशन भुलभुलैया गतीमध्ये परिवर्तन पाहू शकाल. थोडासा फ्लाईट दिला आणि चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली थोडासा बाहेरच्या दिशेने सुद्धा मात्र निघाला. आणि ऋतिक सुद्धा मात्र या सत्रामध्ये अनेक पाहतो की षटकांचा ज्यावेळी तो मात्र या ठिकाणी स्पेल हाताळतोय, त्या स्पेलमध्ये तो मात्र व्हेरिएशन करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तो सक्सेसफुल ठरलाय.
चांगली सुरुवात पाहतोय आपण. परंतु इथे मात्र जबरदस्त फटका. चेंडू हवेत आणि पाहू शकाल मिरविकेला किशोर घोडे होता. आय थिंक चेंडूच्या खाली पोहोचला होता जरूर, परंतु चेंडू मात्र त्याच्यापर्यंत कॅरी झाला नाही. पुन्हा मात्र इथे साहिल तिसकं सासपडताना दिसला, कारण सुरुवातीला सुद्धा मात्र हेच दृश्य पाहिलं. तिथे मात्र साहिल कुठल्या तरी आपण जर पाहिलं तर कसा बसा बसावला होता, परंतु इथे मात्र बसणार नाहीये. चांगल्या दिशेने मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी फेकी केली आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागतो टीम जानूसपूर इताडे हे संघाला. हे दृश्य पहा, 2 धावा एक्झॅक्टली कंप्लीट झाल्या होत्या, परंतु कुठेतरी या साहिलनं तिहेरीचा प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नामध्ये पाहतोय की नवनाथ कडून कुठलीही मात्र तिथे कॉलिंग झाली नव्हती आणि एकेर पहिला विकेटचं पत्र इथे मात्र पाहायला मिळतोय. हा संघाचा यश आहे असं म्हणावं लागेल, कारण क्षेत्ररक्षक किशोरने सुद्धा मात्र त्या ठिकाणी चेंडूला सेव्ह केला, स्टॉप केला आणि त्याच्यानंतर पाहिलं तर चांगल्या एंडला त्याने फेकी गेली आणि त्यानंतर आपण ऋतिक गोड्याचं कार्य पाहिलं. न्यू बॅटर दैवत वेलेकर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. थोडसा या सामन्यामध्ये लवकर आलाय, कारण त्याला माहिती की या क्रीडांगणावरती धावा चेस करणं एवढं इझिली नाहीये आणि त्याचमुळे मात्र त्यांनी लवकरच एंट्री मैदानाच्या आतमध्ये केली. संघाची जबाबदारी आपल्या हाती घेतली, स्वीकारली आणि त्या जबाबदारीने मात्र या ठिकाणी खेळ करणार का. 20 चेंडूचा अजून दुसऱ्या इनिंग मध्ये केले ना बाकी. 20 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 30 धाब्यांची गरज. 4-1 सध्या परिस्थिती आपण पाहतोय. आज इताडे गावातील तब्बल 3 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. आय थिंक जानूसपूर इताडे बस संघ स्पर्धेच्या बाहेर झाला गेला. हे संघ सध्या खेळतो आणि जे हरवून इताडे संघाला मात्र पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना मात्र पुढे चाल देण्यात आली. दोघांचं अस्तित्व अजूनही मात्र टिकून आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. हा बॅटल पाहण्यासारखा असेल. दैवत वेलेकर वर्सेस ऋतिक घोडे आणि बॅटलमध्ये पाय कोणत्या खेळाडूचं वर्चस्व पाहायला मिळेल असं वाटलं की दुपारच्या सत्रामध्ये दैवतला ही मेजबानी मिळाली होती, परंतु ती मेजबानी त्याने स्वीकारली नाहीये आणि अखेर चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. दैवतला सुद्धा मात्र विश्वास होत नाही की एक्झॅक्टली घडलं काय माझ्याकडून, कारण दैवत असे चेंडू कधी मिस करत नसतो. त्याच्या आवडीचा चेंडू मात्र ऋतिक घोडेने हाताळला होता, परंतु कुठेतरी फटका एक्झिक्यूट करत असताना मात्र थोडीशी घाई केली, त्यामुळे पाहतो की चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये. ऋतिककडून चूक घडली होती, परंतु ती चूक आता तो मात्र वारंवार आता करणार नाहीये, कारण बडे मॅच के खिलाडी आहे. इथे मात्र पाहिजे यॉर्करचा प्रयत्न हवेत चिप केला मिडॉन वरती क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी ज्या अंबिका देवरुंगपाडा संघाच्या गलाला देव मासा लागला असं म्हणायला हरकत नाहीये, कारण विकेट्स कोणाची होती तर ती होती दैवत वेलेकरची. गोल्डन विकेट्स लागणारा दुसरा धक्का टीम इताडे संघाला. चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी अगदी टॉपेज लागला आणि पाहू शकाल बिडॉनवरती पहा अगदी थोडी जम्प केली त्या ठिकाणी आणि कुठल्या प्रमाणात मात्र चूक झाली नाही. जबरदस्त झेल पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ या दृष्टिकोनातून तो झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि पाहू शकाल मित्रांनो या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण विचार केला तर 2 धक्के मात्र गोलंदाजाने या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला दिलेले आहेत. ही स्पर्धा आज 20व्या पर्वामध्ये पोहोचली आणि प्रत्येक वर्षी आपण या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच नाविन्य पाहायला मिळत असतो. आणि मित्रांनो उद्या तर या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल आणि सुपर संडे सुद्धा आहे, सुट्टीचा दिवस असेल, परंतु या स्पर्धेच्या वतीने अर्थात या स्पर्धेची पुरस्कर्ते दरम्यान दुसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज मनोज गोडे. लाईन आय थिंक पाहावी लागेल चुकीची आहे, पंचाचा वाईटचा इशारा. उद्या जेवढे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहणार सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी मान्यवरांसाठी जेवणाची सुविधा या ठिकाणी केलेली आहे. संजय पाटील मिठाईवालेचे प्रोप्रायटर, केपी सर, गौतमजी पाटील आणि विकास पाटील याचकडून ती सेवा असेल मित्रांनो. तर आस्वाद घ्यायला विसरू नका. फटका हवेत केला, गॅप मधून चालला काऊ कॉर्नरच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचाचा इशारा आला. 4 धावांचा सौकार.
आणि आता मात्र उद्या अन्नदान केपी सरांच्या वतीने पाहायला मिळेल. गौतमजी पाटील यांच्याकडून पाहायला मिळेल. विकासजी पाटील हे तिघेही आमचे उद्याचे अन्नदाते आहेत आणि स्पेशल नॉनव्हेज असणार आहे, कारण हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे सध्याच्या पिढीला. गोलंदाज मनोज पुन्हा क्रॉसवर फटका, पुन्हा चेंडू गॅपमधून चाललाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावलाय. तिथे घडली चूक, दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ आणि आलाय हा हिताडेकरांसाठी नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे कल्पेश किंग. मित्रांनो, कुठलाही गुन्हा करू नका म्हणजे अटॅक होण्याची वेळ येणार नाहीये. पण या ठिकाणी नवनाथ भोईर इज ऑन फायर. अभ्यास केला होता दैवत वेलेकरचा आणि आता मात्र प्रश्न निर्माण करतोय नवनाथ भोईर. ही जुनी तलवार आहे ताडे गावाची आणि काय ती मात्र आज चमकदारी कामगिरी करतोय. अजून एका कुटापताची नॉन साईडला उडवलाय, फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी ऋतिक गोडे. तो चूक आज करणार नाहीये. त्याने पकडला हा झेल आणि समाप्त झालाय नवनाथ भोईरचा खेळ. धक्का क्रमांक 3. घाई केली असं म्हणावं लागेल, कारण 2 चौकार यापूर्वी आले होते. अजून मात्र तिथे जास्त वेळ तुम्ही काढला असता तर मात्र जरूर तुमच्या संघासाठी मात्र त्या ठिकाणी चांगलं ठरलं असतं. जसं संयम बाळगला आमच्या केपी सरांनी, कारण सुरुवातीला पाहिले की एक छोटासा स्वीट कॉर्नर होता संजय पाटील मिठाईवाल्याच्या नावानं आणि आता मात्र एक ब्रांच त्यांनी मात्र निर्माण केलेली आहे. तुम्ही अंबाडी कवाड विभागामध्ये गेले तर तुम्हाला कवाड नाक्यावरती तुम्हाला संजय पाटील मिठाईवाल्याची जरूर त्या ठिकाणी एक मोठा स्वीट कॉर्नर पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही साबात आय थिंक वडप्या नाक्यावरती जरी गेले तरी तिथे सुद्धा तुम्हाला स्वीट कॉर्नर संजय पाटील मिठाईवाल्याच्या नावानं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आशा करू काय अशा प्रकारच्या ब्रांच मध्ये पाहिलं तर अजूनही त्या ठिकाणी भरपाई होईल. त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. खूपच स्वादिष्ट मिठाई आपल्याला स्वीट कॉर्नर मध्ये पाहायला मिळत असते. स्वस्त आणि मस्त दरात, रुचकर, स्वादिष्ट, स्वीट. आणि इथे मात्र पहा काय सुंदर चेंडूच्या हाताले पडल्यानंतर पूर्णपणे चेंडू खाली राहिलाय. वापसी करतोय मनोज गोडे, कारण त्याच्या विरोधात पात्र पाहिले तर 2 चौकार जरूर आले, परंतु कुठेतरी आउटफील्ड मध्ये कुठेतरी चुका घडल्या गेल्या. काही मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाला. दासूंच्या स्थिर आहे म्हणजे 15ला 3 आणि 13 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून 19 धाब्यांची गरज. अगदी क्लिक केलाय. मनगडी फटक्याचा वापर पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येत आहेत. फेकी चांगली होती, परंतु विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला आणि त्याचमुळे पाहतोय की 2 धाबा घेण्यासाठी संधी मिळाली जितू. आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय ऋतिक. दैवत जरूर मात्र लवकर आला होता, परंतु काही क्षणातच त्याची मात्र विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. परंतु दैवत बाद झाल्यानंतर मात्र नवनाथचे जे 2 चौकार त्याने मात्र या सामन्याचं चित्र थोडंसं बदललं गेलं. आणि आता मात्र पाहतो की दोन्ही टीमचा जो खेळ राहिला आतापर्यंत समान कामगिरी आपण म्हणू शकतो. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी खंपन झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल या ठिकाणी संघाची एकूण धावसंख्या 17 आणि आता मात्र पाहू शकाल 2 षटकामध्ये अर्धा पल्ला पूर्ण केला आणि अजूनही 2 षटकामध्ये अर्धा जो शिल्लक पल्ला आहे तो मात्र तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. चला स्पीडअप करूया आपण, कारण आज आपल्याला थोडंसं लवकरच शेड्यूल समाप्त करायचं आहे, कारण आमच्या शंकरजी गुलबे यांना मात्र नाईटला अजून एक शो मात्र त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे. त्यांनी सुद्धा मात्र उंच भरारी घेतली. चांगलं टेलिकास्ट असतो. ज्यावेळी तुम्ही चांगलं कार्य करता त्यावेळी तुम्हाला चांगली मागणी असते. जशी आमची संजय पाटील मिठाईवाल्याला मात्र चांगली मागणी असते. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज राहुल.
12 मध्ये 17 धावा इथे वाचवणार का आज लखन पाटील स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. तेव्हा जेव्हा संजय स्मृती चषकाला आपण कव्हर करतो तेव्हा तेव्हा लखन पाटील असतील, कैलास पाटील, खंडू पाटील आणि खास करून जय विकास पाटील यांची अपार मेहनत असते. परंतु त्यांची आज खबर घेतली कैलास पाटील यांच्याकडून. सरळपणे लॉप करण्याचा प्रयत्न अगदी 20 सेफ मध्ये फटका खेळला आहे. हो थोडंसं पाहिलं तर त्या ठिकाणी अजयने आपलं नियंत्रण गमावलं आणि त्याचमुळे पाहतो की दुहेरी धावेचा मात्र जो प्रयत्न होता तो मात्र त्या ठिकाणी फलंदाजांचा यशस्वी आपल्याला होताना पाहायला मिळाला. थोडंसं मात्र त्या ठिकाणी अजय स्लिप झाला, स्वतःवरती तो कंट्रोल तिथे ठेवू शकला नाहीये. जितू चांगल्या फॉर्मात आहे या सत्राच्या या हंगामाचा विचार केला तर. 11 मध्ये 15 धाब्यांची गरज. ओव्हर पिच, लॉफ्टेड ड्राईव्ह आणि चेंडू चालला अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. जबरदस्त या ठिकाणी संगीत वातावरण सुद्धा आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी खराब चेंडूच्या हाताने राहुल कडून पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती जितून ठोकला षटकार. अजून एक चांगला फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल धाव. जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ जितू भोईरच्या वतीने आपण पाहतोय. आणि हा षटक पाहिलं तर राहुलचा थोडासा मागणा ठरलाय, कारण पहिल्या 3 लिगल चेंडूचा आपण जर खेळ पाहिला तर एक दुहेरी आली, सिंगल, एक षटकार. 9 धावा त्याने आतापर्यंत या ठिकाणी खर्च केला. फुलटॉस एक जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट पाहतोय, कारण ऋतिकला माहिती की एका बाजूला जितू अटॅकिंग करतोय आणि मला मात्र त्याला चांगली साथ द्यावी लागेल. आणि त्याचमुळे पाहतो की छोटा बाकलेपने मात्र तो त्या ठिकाणी फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की कुठेतरी विजयाच्या दिशेने आता मात्र वाटचाल करतोय जानूसपुरी ताडे संघ. अर्थात जगनशेठ पाटील या संघाने पुरस्कार आणि त्यांची आज आपल्याला या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांचं नेहमीच या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान असतो आणि या वर्षी सुद्धा मात्र त्यांच्याकडून आम्हाला मोलाचं योगदान मिळालं. त्यांचं मी मनापासून आपल्या आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय आणि ते पुन्हा येतील या स्पर्धेमध्ये हे सांगून ते गेले. मी पुन्हा येणार, कारण सावध गावावरती, सावध संघावरती त्यांचं अपाट प्रेम आहे. डॉट चेंडूची सांगता. हो अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं होतं आणि स्लॉट मध्ये चेंडू मात्र आला नाहीये, मिळाला नाहीये. डॉट चेंडू मात्र तिथे मात्र सांगता पाहायला मिळाली. लागोपाठचे दोन्ही शेवटचे चेंडू निर्धाव पाहिले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 6 चेंडूचा केल्यानं बाकी 6 मध्ये आता विजयासाठी 5 धाब्यांची गरज. दैवत आता मात्र पाणी पाजण्याचं कार्य करतोय, म्हणजे पुण्याचं कार्य आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा पाहतो की पाणी पाजण्याचा फक्त एक बहाणा असतो, कारण त्याच्या पाठीमागे भरपूर काही राज असतात. जी आपली कमिटी पाहतोय मित्रांनो, ही स्पर्धा सक्सेसफुल ठरण्याच्या पाठीमागे पाहिले तर सर्वांचा मोलाचा योगदान, सर्वांची मेहनत राहिली. त्यामध्ये कैलास पाटील असतील, खंडू पाटील, लखन पाटील, सुजित पाटील, स्वप्नील म्हात्रे, दामू म्हात्रे, समीर, आर्यन, दिनेश, वैभव, जय, डबल जय आहे, युवराज, प्रेम, करण. सर्वांचं या ठिकाणी यश दलवी यांनी सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये अपार मेहनत केली. सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण पहा कुठलाही कार्यक्रम जर तुम्हाला करायचा असेल तर मात्र तुमची युनिटी फार महत्वाची असते, तुमचा एकोपा फार महत्वाचा असतो. आणि त्याचमुळे पाहतो की या स्पर्धेला तब्बल 20 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि या यशाच्या पाठीमागे एकमेव व्यक्ती मित्र म्हणेन की खंबीरपणाने उभे राहिले, अर्थात केपी सर, संजय पाटील मिठाईवालेचे पोपराटर. कारण मित्रांनो त्यांच्या बंधूच्या नावाने ही स्पर्धा आपण सातत्याने पाहतो. त्यांच्या बंधूच्या नावानं संघ संजय स्पोर्ट सावता संघ आपण नेहमीच खेळताना पाहायला मिळत असतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा प्रत्येक वर्षी या सर्व खेळाडूंचा प्रयत्न असतो. पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. ओ माय गॉड,
कव्हर पॉईंटचा शतरषक सुद्धा चेंडूवरती आला. त्याच्यानंतर स्वतः गोलंदाज किशोर सुद्धा आले. परंतु अशा क्षणाला मात्र कॉलिंग फार महत्वाचे असतात पहा, कारण ज्यावेळी आपण कॉल करत नाही ना त्यावेळी मात्र इजा होण्याच्या दाट शक्यता असतात आणि इथे मात्र इजा होता होता मात्र त्या ठिकाणी वाचली. दोघेही सुखरूप आहेत. परंतु पंचांचा आता मात्र या ठिकाणी आमच्याकडे इशारा आला की किती चेंडूमध्ये किती धाब्यांची आवश्यकता. बॉल टर्न इक्वेशन आहे जितू. 5 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 5 धाब्यांची गरज. कारण ज्यावेळी शेवटचा षटक शिल्लक होता त्यावेळी 6 मध्ये 5 धाबांची गरज पडतो. आता नवीन फलंदाज चाललाय मैदानाच्या आतमध्ये रितेश तिसकर. हा समीकरण जे जोटिंग देवरू संघाच्या समोर होता नानकरच्या मैदानावरती, मेहर 11 बापगाव संघाच्या समोर, आय थिंक जय हनुमान चौदरपाडा संघाच्या समोर, आणि त्या धाबा मात्र चौदरपाडा संघाने त्या धाबाचं संरक्षण केला. परंतु इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू वेगाने चालला. रेस होती सुरू, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला पकडलाय. तिहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु त्या ठिकाणी किशोरनं चेंडूला का कलेक्शन केला नाहीये. पाहता पाहता मात्र त्या ठिकाणी रितेशने मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडूचा फेस करत असताना मात्र 3 धाबा जोडल्या गेल्या आणि त्या मात्र विजयापासून फक्त 2 पावलं दूर. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि लगभग असं वाटतं की आता दुसऱ्या विजयाच्या शोधात होते आणि तो विजय आय थिंक त्याचा जो सुगंध आहे तो आता मात्र कुठेतरी खेळाडू पक्षामध्ये पसरला असावा. हो, परंतु नाहीये. किशोर सांगतो हम भी किसी से कम नाहीये. या खेळाडूंनी सुद्धा मात्र अनेक ऊन पावसाळे पाहिलेले आहेत. अनुभवी खेळाडू आहे आणि जरूर तो अनुभव जोगतोय. डॉट चेंडू आलाय, सामना संपला नाहीये. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 3 मध्ये आता विजयासाठी इथून 2 धाबा तुम्हाला कंपल्सरी जोडावा लागतील. आणि जर इथून एखादा डॉट किंवा एखादी विकेट जर मात्र या ठिकाणी प्राप्त केली तर मात्र मॅच मध्ये अजूनही रंगत वाढू शकेल. ओ हो हो हो, बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आणि आता सामना रंगात आला असं म्हणायला हरकत नाहीये. हा रिप्ले पहा. पडल्यानंतर थोडस मात्र त्या ठिकाणी खाली सुद्धा राहिलं. त्याच्यानंतर पाहू शकाल थोडासा वेग सुद्धा तिथे मात्र कमी केला होता. त्या वेगामध्ये फलंदाज पूर्णपणे बीट झालाय जितू. आणि आता मात्र 2 चेंडू मध्ये 2 धाब्यांची गरज. रितेश जरूर त्याला कानमंत्र देतोय. कुठल्या लेंथ वरती तुला मात्र या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करायचा आहे, कुठल्या लाईन वरती घेऊन तुम्हाला फटका मात्र त्या ठिकाणी खेळायचा आहे. क्रॉस मध्ये फटका चाललाय. जमिनीचा साईड सिंगल धाव कंप्लीट झाली. वेगाने शतरषक पोहोचतायत. दुरीचा प्रयत्न होतो. विकेटची दाट शक्यता आहे. तिथे विकेट किपरने चेंडू कलेक्शन केलाय आणि आता आमच्या स्क्वेअर लेगच्या पंचाच्या वतीने टीव्ही पंचाची मदत मागितली की बॅटरनं मात्र ती बॅट ग्राउंडेड केलेली आहे का नाही. आणि जर इथे जर फलंदाजानं बॅट जर ग्राउंडेड केली नसेल तर अर्थात हा सामना जो आहे तो शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. चला पंच सॉफ्ट सिग्नल द्या. पंच लखन पाटील सर, सॉफ्ट सिग्नल काय आहे तुमचा? नॉट आउट आहे. यस. Decision pending. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय की या चेंडूवरती इताडे संघाने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत.
म्हणजे हा सामना जिंकला इताडे संघानं. सो हार्ड लक जे अंबिका देवरुंगपाडा संघ. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला इताडे संघाने पाहिलं तर या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आणि या सामन्यातील आपण देऊया लगेचच मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. and goes to man of the match, player of the match.